पुन्हा एक वार एका नवीन सप्ताहाला आपण परमेश्वर कृपेने सुरुवात केलेली आहे. आजच्या मनन चिंतनाला एस चर्च नंदुरबार आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण मननाची सुरुवात एक विजय संगीतातील गीत गाऊन करणार आहोत. आजचं गीत आहे 139 गीत क्रमांक ख्रिस्त माझा राहे जेथे तेच माझे मंदिर. जर आपण उपासना संगीत घेत असाल तर 383 नंबर आणि विजय संगीत जर असेल तर 139 नंबर. ख्रिस्त माझा राहे जेथे तेच माझे मंदिर. नित्य सेवावे ख्रिस्ता ते हाच माझा संसार. ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्यांचा बंधू ते आप्त माझे जीवाचे. सेविती जे प्रेमे त्याते पाय सेवी नित्याचे. ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व. मान माझा माझी शक्ती. ख्रिस्त माझी संपत्ती. सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती. संगत्याची सच्चाती. ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त येथे किंवा ते आज उद्या कल्पांती. व्यापी विश्वाते कालाते राही माझ्या ही चित्ती. ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व. आजच्या मननाला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करूया. मी रेव्हरंड विश्वास पाडवे साहेबांना विनंती करणार आहे की आपण पुढे या व आजच्या आरंभीची प्रार्थना आपण करा. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोरदे बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन अशी आहे. गेल्या रात्री तू आमचा सांभाळ केलास आणि प्रभुदेव बापा पुन्हा एकदा एक नवीन आणि सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला दिलास. प्रभुदेव बापा, आमच्या दिवसाचं कामकाज
आमच्या दिवसातलं चलनवलन आम्ही करत असताना प्रभू प्रथम आम्ही तुझ्या मंदिरात येतो आणि प्रभू तुझ्या भक्तांसोबत ही लहानशी भक्ती आराधना करतो, तुझ्या वचनावर चिंतन आणि मनन करतो. यासाठी प्रभू देवापा की दिवसभरासाठी लागणारी शक्ती, मार्गदर्शन, दिवसभरासाठी लागणारं सगळ्या प्रकारचं चांगुलपण, या सर्व गोष्टींचा पुरवठा आम्हाला व्हावा आणि तुझ्या दृष्टीने जे चांगलं ते आम्ही करीत राहावं. यासाठी प्रभू देवापा पुन्हा एकदा आम्ही तुझ्याकडे आम्ही आमचं लक्ष लावतो. तुझ्या वचनातून प्रभू देवापा आम्ही जे काही ऐकू, तुझ्या वचनातून जे काही आम्ही वाचू, ते सर्व आमच्या लक्षात राहावं. एवढंच नव्हे तर प्रभू ते आम्हाला समजावं आणि प्रभू त्याप्रमाणे आम्ही आमचं आचरण आणि वागणं करावं. यासाठी लागणारी पवित्र आत्म्याद्वारे कृपा तू आम्हाला दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. जे दास प्रभू बोलणारे आहेत त्यांच्या जिभेओठाला स्पर्श कर. त्यांच्यापासून येणारं वचन आम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा आत्मा आणि जीवन तू असं होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या सकाळी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. सोबतच आज सकाळी आपणा सगळ्यांच्या मनाला एक प्रोत्साहन देवाच्या पवित्र वचनातून देण्यासाठी मी आपल्यासमोर काही महत्त्वपूर्ण गोष्टी मांडू इच्छितो. आणि त्या ज्या गोष्टी आहे त्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं या भूतलावरती जे सेवा कार्य आहे त्याबद्दलचं आहे. ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं सेवा कार्य या जगात होत असताना एक गोष्ट त्याने सगळ्या विश्वासणाऱ्यांना शिकवली आणि ती म्हणजे विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना अनेक वेळा सांगितलं की तुम्ही विश्वास धरा. प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना ज्या वेळेला पेरणी करणाऱ्याचा दाखला सांगितला, त्या पेरणी करणाऱ्याच्या दाखल्याचं अर्थ शिष्यांना कळला नाही. शिष्य घरी गेले, एकांतामध्ये येशूला विचारू लागले की पेरणी करणाऱ्याच्या दाखल्याचा अर्थ काय? खडकाळीवर जे पडले होते, वाटेवर जे पडले होते, पाखरांनी काही खाऊन घेतले होते आणि काही सुपीक जमिनीत पडले होते, तर याचा अर्थ काय? तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना विश्वासाबद्दलच सांगितलं की ते विश्वासानुसारच. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने शमरोनी स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्ता सांगितली. तिने विश्वास धरला आणि ती गावात जाऊन लोकांना म्हणू लागली की मला तारणारा सापडलेला आहे, आणि लोकांनी विश्वास ठेवला. बाप्तिस्मा करणारा योहान पण अरण्यामध्ये घोषणा करत होता की विश्वास ठेवा, पश्चाताप करा. आणि ही पश्चातापाची, विश्वासाची सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक वेळेला लोकांच्या समूहामध्ये सांगितली, कधी कधी एकट्यामध्ये सांगितली की विश्वास मात्र धर. जसं कुष्ठरोग्याला सांगितलं विश्वास धर आणि जा. 10 कुष्ठरोगी आले होते, सगळे शुद्ध झाले, 9 आपल्या घरी गेले, एक फक्त आभार मानायला आला. विश्वासाने ते गेले आणि विश्वासाने ते बरे झाले. शताधिपतीच्या चाकरालाही म्हटलं की विश्वास मात्र धर, आणि सगळं घडून आलं. जो व्यक्ती बाजेवरती होता, खाटेवर होता, त्याला म्हटलं की उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. तर अशी कितीतरी उदाहरणं आपणासमोर आहेत की हे सगळे उदाहरणं बघितल्यानंतर आम्हाला ह्याची जाणीव होते, ह्याची आठवण होती की विश्वास ख्रिस्ती जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे. तसं तर आपण विश्वासाबद्दल इब्री लोकासपत्र 11व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये वाचतच असतो की विश्वास हा न पाहिलेल्या गोष्टीवरची खात्री आणि भरोसा असा आहे. मग हा विश्वास तुमच्या आणि माझ्या जीवनात वाढावा हीच प्रभू येशू ख्रिस्ताची अपेक्षा आहे. आणि हा ख्रिस्ती विश्वास प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्ये वाढला पाहिजे. असं नाही की मी आज प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि मी माझं जीवन जगतोय, असं नाही. तर हा विश्वास आम्हाला प्रत्येक व्यक्तीमध्ये पाहिजे. ख्रिस्ती व्यक्ती म्हणून एक गोष्ट आपण तोंडपाठ केली पाहिजे, ती म्हणजे इब्री लोकासपत्र 11व्या अध्यायाचं 1लं वचन मी आपल्यासाठी वाचतो. इब्री लोकासपत्र 11व्या अध्यायाचं 1लं वचन. त्यामध्ये विश्वासाची साक्ष सांगितलेली आहे. विश्वास काय आहे आणि या विश्वासाची साक्ष काय आहे ती हे आहे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. ख्रिस्ती लोक हो, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो, आपल्याला भरोसा ठेवायचा आहे न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल, आणि आपल्याला खात्री बाळगायची आहे न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल. पुष्कळ वेळेला आम्हाला असं वाटतं की आम्हाला डोळ्याने जे दिसल तेच आमचा खरा विश्वास आहे.
परंतु तसं नाही. थोमाच्या बाबतीत तेच झालं नाही का? त्याने जोपर्यंत डोळ्याने बघितलं नाही, जोपर्यंत ख्रिस्ताला स्पर्श केला नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही असं तो बोलून गेला. येशूने त्याला म्हटलं की माझ्या जखमांमध्ये आपलं बोट घालून बघ, आणि आपल्या कुशीमध्ये प्रभूने त्याचा हात नेला. यावरून हे दिसून येतं की विश्वास हा डोळ्यांनी नव्हे तर आत्मिक नेत्रांनी बघितला जातो. हा आत्मिक नेत्रांनी बघितलेला जो विश्वास असतो तो विश्वास कायमस्वरूपी टिकणारा असतो. असं नाही की संबंधित घडलेल्या प्रसंगापुरता नाही, तर आमचा जो विश्वास आहे तो पूर्ण काळ, पूर्ण वेळ याच्यासाठी असतो. आणि म्हणून आपला विश्वास वाढावा यासाठी पहिली खात्री तुमची आणि माझी ही असली पाहिजे, इब्री लोकास पत्र 11व्या अध्यायाच्या पहिल्या वचनानुसार, की जी गोष्ट दिसत नाही तिच्याबद्दल भरोसा ठेवणे, तिच्याबद्दल खात्री ठेवणे. आपल्या जीवनामध्ये ही खात्री, हा विश्वास असलाच पाहिजे. भरोसा आणि खात्री न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल ठेवा. दुसरी गोष्ट आम्हाला मत्तई 17 आणि वचन 20 मध्ये पाहायला मिळते. मत्तईकृत शुभवर्तमान अध्याय 17 आणि वचन 20, त्यात असं म्हटलेलं आहे, तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे, कारण मी तुम्हास खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल, तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. विश्वासाचं सामर्थ्य या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिला आपण पाहिलं विश्वासाची साक्ष, आता आम्ही पाहतोय की विश्वासाचं सामर्थ्य. मग हे विश्वासाचं सामर्थ्य कसं आहे? तर या वचनात सांगितल्यानुसार विश्वासाचं हे जे सामर्थ्य आहे ते मोहरीच्या दाण्या एवढं आहे, आणि डोंगर धडवता येईल किंवा डोंगराला इकडून तिकडे सरक असं म्हणता येईल. असाध्य गोष्टी साध्य करणं म्हणजे विश्वास आहे. खूप साऱ्या वेळेला मानवी बुद्धीने, मानवी विचाराने आम्ही जीवन जगतो ना, आम्हाला असं वाटतं की नाही, हे तर काही होऊच शकणार नाही, हे तर काही जमूच शकणार नाही. परंतु ह्या वेळेला आम्हाला या मत्तयाच्या 17व्या अध्यायातल्या 20व्या वचनाची आठवण केली पाहिजे, की जी आठवण आम्हाला हे दाखवते की आम्ही अल्पविश्वासू असता कामा नये. आमचा जो अल्पविश्वास आहे तो अल्पविश्वास आमच्यातून आम्ही काढून टाकला पाहिजे. मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असला तरी याचा अर्थ काय, की तुमचा विश्वास हा परिपूर्ण असला पाहिजे. छोटासा जरी विश्वास असला तरी तो देवाचं कार्य करण्यासाठी सिद्ध असतो. मग आपण आपला विश्वास का दवडतो? आपण आपला विश्वास का सोडून देतो? तो सोडता कामा नये. आपण तो दृढ धरला पाहिजे. त्या विश्वासामध्ये आपण सक्रिय असलं पाहिजे. कारण येशूने येथे बोल लावलेला आहे शिष्यांना, आणि येशू जर आपल्याला बोल लावेल तर ते किती कठीण होईल. शिष्यांना म्हटलं की तुम्ही अल्पविश्वासू कसे. ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आज जीवन जगत असताना आम्ही आमचं आत्मपरीक्षण करूया की आम्ही अल्पविश्वासू तर नाही, आमच्यामध्ये अल्पविश्वास तर नाही, येशू आम्हाला बोलेल असं जीवन तर आमचं नाही. आमचं जीवन हे विश्वासाने बहरलेलं असलं पाहिजे. मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असला याचा अर्थ असा की आमचा विश्वास प्रभूवरती असला पाहिजे. तो छोटा असो मोठा असो त्याचं परिमाण आम्हाला सांगितलेलं नाही आहे. त्याची लांबी, रुंदी, उंची, खोली हे काहीच सांगितलं नाही. आम्हाला एवढंच सांगितलेलं आहे की तुमचा विश्वास असला पाहिजे. मग तुमचा आणि माझा विश्वास प्रभूवरती अधिक दृढ ठेवूया. अल्पविश्वास दूर करा आपल्या जीवनामध्ये. याचं त्याचं ऐकून म्हणा किंवा आपले पूर्वीचे जे अनुभव असतात ते अनुभव घेऊन म्हणा. अशा गोष्टींमुळे आमच्यामध्ये अल्पविश्वास येतो आणि हा अल्पविश्वास आम्हाला देवाच्या समक्षतेपासून दूर घेऊन जातो. तर आपल्यातला अल्पविश्वास दूर करा. आता तिसरं वचन लूकाच्या शुभवर्तमानातलं मी वाचतो. लूक 8वा अध्याय 48. लूक 8वा अध्याय 48 त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा. आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने या मुलीला असं म्हटलेलं आहे की
तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. रक्तस्रावी स्त्री येशूच्या मागे मागे जाते, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करून असा विश्वास बाळगते की मी बरी होईल. आणि तिचा विश्वास परमेश्वर खऱ्या रीतीने सार्थ करतो आणि तिच्या विश्वासाने तिला आरोग्य प्राप्त होतं, ती बरी होते आणि ती शांतीने आपल्या घरी जाते. ह्याचा अर्थ काय की प्रभूने तिला आरोग्य दिलं, चमत्कार तिच्या जीवनात घडला. विश्वास हा आमच्या जीवनात चमत्कार घडवत असतो. जर आमच्या जीवनामध्ये चमत्काराची अपेक्षा आम्हाला आहे तर विश्वास ठेवा. कारण ह्या रक्तस्रावी स्त्रीला कोणी सांगितलं नव्हतं की तू येशूच्या मागे जा आणि त्याच्या वस्त्राला स्पर्श कर, किंवा तिला असं कोणी सांगितलं नव्हतं की कोणाला कळू देऊ नको. तिने स्वतः मनामध्ये ते ठरवलं की मला जायला पाहिजे, मी कोणालाच न सांगता गपचूप गर्दीमध्ये जाईल आणि गपचूप जाऊन येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी मी स्पर्श केला तरी मी बरी होईल. हा विश्वास तिच्या मनामध्ये होता आणि हा विश्वास तिने मनात बाळगला, म्हणून प्रभूने तिला इतकं मोठं कृपा केली की तिचं आरोग्य तिला पुन्हा मिळालं. मोठा अद्भुत चमत्कार तिच्या जीवनात झाला. अगोदर जर आपण वाचलं तर असं दिसून येतं की तिने आपला सर्व पैसा अडका वेगवेगळ्या वैद्यांकडे जाऊन खर्चून टाकला होता. तिच्याकडे आता मिळकतीची बाजू काहीच राहिलेली नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये रक्तस्राव होत असताना मजुरीला जाणं, कोणाकडे कामाला जाणं हे तिला शक्यच नव्हतं. म्हणून तिची जी मिळकत इतक्या वर्षापासूनची होती ती आता संपून गेलेली आहे. अवघड अशी परिस्थिती तिच्यावरती निर्माण झाली, पैसा संपून गेलेला आहे, मदत करणारं कोणी नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये या रक्तस्रावी स्त्रीने विश्वास बाळगला की माझा प्रभू किंवा ज्या ख्रिस्त येशूकडे मी जात आहे तो ख्रिस्त येशू मला स्पर्श करेल, मला आरोग्य देईल. आणि तिच्या आरोग्यामध्ये आमूलाग्र असा बदल झाला, चमत्कार घडला, अचानक तिला आरोग्य प्राप्त झालं. हे सगळं ह्याच्यासाठी झालं कारण की विश्वास चमत्कार घडवतो. आज तुमच्याही जीवनामध्ये ही साक्ष असेल, मी नाही असं म्हणत नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष असू शकते. फक्त एवढंच आहे की ती साक्ष आम्ही सांगायची कशी किंवा खरंच ही साक्ष आहे का हे आम्हाला समजत नाही. कारण बघा, या ठिकाणी तिला जे आरोग्य मिळालेलं आहे ते विश्वासाने मिळालं. विश्वासाने ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेली आणि मोठा चमत्कार तिच्या जीवनात घडला. रक्तस्रावासारखा आजार एका क्षणात बरा झाला. येशूने केलेले चमत्कार तपासण्यासाठी एक सूत्र अनेक वेळेला वापरलं जातं. ते म्हणजे येशूने त्याच ठिकाणी आजार बरा केला. येशूने परिपूर्णपणे तो आजार बरा केला त्याच ठिकाणी आणि परिपूर्ण, आणि तेव्हाच प्रभूने बरा केला. असं नाही की तू नंतर ये, मी तुला नंतर आरोग्य देईल, किंवा असंही नाही की तू अमुक अमुक आज्ञा पाळ मग मी तुला बरं करतो. तेच ठिकाणी बरा केला, तेव्हाच बरा केला आणि पूर्ण बरा केला. तिला काही वेळ दिला नाही की आता जा नंतर ये. आमचा प्रभू हा इन्स्टॉलमेंटमध्ये आरोग्य देत नाही. आमचा प्रभू हा परिपूर्णपणे आरोग्य देणार आहे. चमत्कार आपण समजून घ्यायला पाहिजे. आज खोटे प्रचारक अनेक वेळेला चिन्ह चमत्कार करतात. पूर्णपणे ते बरं करतात का हा पहिला प्रश्न. त्याच ठिकाणी ते बरे करतात का हा दुसरा प्रश्न. आणि तेव्हाच्या तेव्हा ते आजार बरे करतात का हा तिसरा प्रश्न. खूप साऱ्या वेळेला ते म्हणतात की हे तेल घेऊन जा, हे पाणी घेऊन जा, आठवडाभर लावा, बुधवारी शुक्रवारी उपवास करा, बघा 1 महिन्यानंतर तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. पांढरेच कपडे घाला, दुसरे कपडे घालायचे नाही. आता तुम्ही इकडं तिकडं जायचं नाही, कोणाचं तुम्ही ऐकायचं नाही. आम्ही तुम्हाला सांगतो तेच पुस्तक वाचा, आम्ही तुम्हाला सांगू तेच चिन्ह चमत्कार बघा, असे सांगणारे प्रचारक आज TV वरती, मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. येशूने जे इतकेही चमत्कार केले, नीट लक्ष देऊन ऐका. त्याच ठिकाणी बरे केले, पूर्ण बरे केले आणि तेव्हाच्या तेव्हा बरे केले. आज जर कोणी असा दावा करत असेल की मी येशूच्या नावाने आजार बरे करतो, तर त्याने ते पूर्ण बरे करावे.
त्याच ठिकाणी करावे आणि तेव्हाच्या तेव्हा करावे. मी असं म्हणत नाही की येशू चमत्कार देत नाही. मी असंही म्हणत नाही की जे प्रचारक आहे ते चमत्कार करू शकत नाही. मी असंही म्हणत नाही की चमत्कार होणार नाही किंवा होत नाही. होतात चमत्कार, परंतु पवित्र शास्त्राच्या या सूत्रानुसार येशू ख्रिस्ताने जसं बरं केलं, कारण येशूने म्हटले माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठी कार्य करेल. तर मग हे सूत्र आपण लावून पाहिलं पाहिजे. जेही आरोग्य दान देणारे प्रचारक आहेत त्या प्रचारकांकडे बघा, ते तेव्हाच्या तेव्हा बरं करतात का, ते पूर्ण बरे करतात का, आणि ते तिथल्या तिथं बरं करतात का, हा विश्वासाचा भाग आहे. येशूने या रक्तस्रावी स्त्रीला म्हटले की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. म्हणून आज जर आपण दुसऱ्यांकडे जात असू, जर आपण दुसऱ्यांचा विचार करत असू की मी त्यांच्याकडे गेलो की मला आरोग्य प्राप्त होईल, तर प्रियांनो, तुमचा स्वतःचा जर तुमच्यावरती विश्वास नाही, तुमचा स्वतःचा जर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास नाही, तर तुम्हाला आणि मला आरोग्य मिळणं अशक्य आहे. का अशक्य आहे? कारण की आमचा विश्वास असला पाहिजे. या ठिकाणी रक्तस्रावी स्त्रीला म्हटले की मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. इथं आमचा स्वतःचा विश्वास नसतो, आम्ही प्रचारकाच्या वरती विश्वास ठेवतो आणि प्रचारकाच्या विश्वासाने आम्हाला आरोग्य प्राप्त होईल असं आम्हाला वाटायला लागतं. आणि आजकाल असे प्रचारक आहेत. म्हणून प्रियांनो, मी असं म्हणत नाही आपण जाऊ नका, करू नका, फिरू नका, पण माझं एक म्हणणं आहे, तुमचा स्वतःचा तर विश्वास असू द्या की हो प्रभू मला आरोग्य देईल. मग तुम्ही घरात बसल्या बसल्या प्रार्थना केली तरी प्रभू तुम्हाला आरोग्य देईल. आम्हाला कोणा मध्यस्थाची आज गरज आहे का? तुमच्यासाठी मंडळीचा पाळक मध्यस्थी करतो. आता दुसरं कोणी मध्यस्थी करणारं या जगात नाही, कारण की देवाने पाळकांना तो अधिकार दिलेला आहे तुमच्यासाठी मध्यस्थी करण्याचा. आता कोणा व्यक्तीने मध्यस्थी करण्याची गरज नाही. हे मध्यस्थीची सेवा मंडळीच्या पाळकांची आहे, मंडळीच्या वडिलांची आहे, मंडळीच्या पंचमंडळाची आहे. कारण की याकोबाचं पत्र, तुम्हापैकी कोणी आजारी आहे का, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावं आणि त्यांनी ओनवून त्याच्यावर प्रार्थना करावी. हे कार्य मंडळीच्या अधिकाऱ्यांचं आणि मंडळीच्या पाळक वर्गाचं आहे. म्हणून प्रियांनो, चिन्ह चमत्काराच्या मागे जाऊ नका. तुम्ही स्वतः प्रभू येशूवर विश्वास ठेवा आणि विश्वासाने आपल्या जीवनात चमत्कार पहा. देवबाप हे छोटंसं मनन चिंतन आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचं असं करू. आज आपण विशेष प्रार्थना करूया. सेलिमपूर या ठिकाणी इजाक दामू मोरे या गृहस्थांना आपण ओळखतच असाल. वय वर्ष 90 वर्ष, म्हणजेच अतुल मोरे यांचे वडील. यांना काल अचानक प्रभू आज्ञा झाली. तर इजाक दादा मोरे यांच्या पश्चात त्यांच्या परिवारासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. कारण इजाक मोरे मंडळीचे फार सक्रिय असे सभासद होते. मंडळीमध्ये फार धावपळ करायचे, म्हणजे केअरटेकर सारखं त्यापेक्षाही जास्त काम ते मंडळीत करायचे. सभेमध्ये उपस्थिती दाखवायचे आणि नेहमीच त्यांची उपस्थिती मंडळीमध्ये असायची. धार्मिक कामामध्ये अग्रेसर ते असायचे. मंडळीतल्या या सिनियर व्यक्तीचं निघून जाणं सेलिमपूर मंडळीसाठी दुःखदायक आणि मोरे कुटुंबासाठी दुःखदायक जरी असलं तरी प्रियांनो, आपल्या प्रार्थना त्यांच्यासाठी आहे. तर आपण त्या परिवारासाठी विशेष प्रार्थना करूया. दुसरी प्रार्थना विनंती आपण संदीप मांडे सरांसाठी करूया. घोटी या ठिकाणी ते पायाच्या ऑपरेशनसाठी गेलेले आहे. तर संदीप मांडे म्हणजेच बच्चू मांडे यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करू. देवबाप त्यांना आरोग्य देव. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यामध्ये रेव्हरंड भालचंद्र शेजुळे पाळक साहेब आहेत, सुमन शशिकांत हिवाळे आहेत, धानोरा NAP मिशनच्या सन्मान्य सुमन अक्का आहेत. सोबतच रेव्हरंड गुन्ना ऑस्कारसन यांचा आज जन्मदिवस आहे आणि हर्ष फिलिप वर्गीस यांचा जन्मदिवस आहे. या सर्व प्रियांना मी जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो. मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड JH पठारे पाळक साहेब तुम्हाला सगळ्यांच्या वतीने विनंती करणार आहे की आपण या पुढे येऊन सर्व विनंत्या घेऊन प्रभूकडे प्रार्थना करावी. प्रार्थना करू आपण. प्रभू, आम्ही मनापासून तुझ्या आभार मानतो. आज सकाळी पुन्हा तुझ्या पायाजवळ बसून थोडा वेळ मनन चिंतन करत असताना आज सकाळी पुन्हा एक वार विश्वासा संबंधाने जी वचनं तू आमच्या कानी पडू दिली
आणि तुझ्या दासाने प्रभू त्याचं स्पष्टीकरण करून आमच्यासमोर ती मांडलेली आहे. कारण प्रभू विश्वासाचं जीवन याद्वारेच आम्हाला सर्व काही शक्य करता येईल. जर आमच्या ठाई विश्वास नाही तर आम्ही सर्व गोष्टीमध्ये अपयशी ठरू. म्हणून आज सकाळी आम्ही आमचा विश्वास वाढावा म्हणून आम्ही तुला आग्रहाची प्रार्थना करतो की जो विश्वास आम्ही धारण केलेला आहे तो आमचा तारणदायी विश्वास आणि त्यासोबतच प्रभू आम्ही आमचं ख्रिस्ती जीवन जगत असताना कृतीपर विश्वास आमचं असावं म्हणून प्रभू आम्ही प्रार्थना करतो की ज्या ज्या आम्ही प्रार्थना नित्यनेमाने करतो तो विश्वास धरून कराव्यात ही तुझी इच्छा आहे. आणि जी उदाहरणं आम्ही समोर ठेवलेली आहेत त्या प्रत्येक उदाहरणामधून आम्हाला समजू दिलेलं आहे की आज आम्हाला प्रभू त्या विश्वासाची खात्री पटावी. आणि जर आम्ही त्या विश्वासाने प्रार्थना करणार नाही तर आमच्या पदरामध्ये काही मिळणार नाही. म्हणून देवबापा आज मोहरीच्या दाण्या एवढा जरी आमच्या ठाई विश्वास असला तर अद्भुत कार्य करण्याचा आम्हाला ते सामर्थ्य दिलेलं आहे. तुझे आभार मानतो परमेश्वरा. तू या जगात असताना जे कार्य केलं त्यामध्ये तू अनेकदा म्हटलं की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. जो व्यक्ती तुझ्याकडे येतो त्याच्याही ठाई विश्वास असावा ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू आज आम्ही पाहतो की अनेकदा आम्ही इतरांवर अवलंबून राहतो, त्यांच्या विश्वासावर त्यांच्या प्रार्थनेवर भरोसा ठेवतो, परंतु स्वतःच्या ठाई प्रभू अविश्वास धारण करतो. जसं शिष्य त्या काळामध्ये प्रभू तू सोबत असूनही आम्ही बुडत आहोत आणि म्हणून तो त्यांना म्हटलेला आहे तुमचा विश्वास कोठे आहे. प्रभू पुष्कळदा आम्ही त्या प्रकारे आम्ही जीवन जगतो, आम्ही हताश आणि निराश होतो. आणि म्हणून देवा आज आमचा पुन्हा एक वार त्या विश्वासाला तू सक्रिय करावं ही आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. आज सकाळी आम्ही तुला विनंती करतो जे आजारी आहेत त्यांच्यामध्ये प्रभू आम्ही संदीप मांडे या भावासाठी प्रार्थना करतो. त्याच्यावर जे पायाचं ऑपरेशन झालेलं आहे तू त्याला कृपा पुरव, सहाय्य कर, चालण्यासाठी तुझी कृपा दे आणि त्याने पश्चातापी होऊन नम्रतेने तुझ्यासमोर शरण यावं असा अनुग्रह तू होऊ दे. इजाकदादा मोरे हे जग सोडून गेलेलं आहे, त्यांना भरपूर दीर्घायू तू दिलंस. त्या तुझ्या प्रियदासाने त्या मंडळीची सेवा केली आणि प्रभू ती पाहिलेली आहे. निस्वार्थपणाने मंडळीची काळजी वाहिलेली आहे आणि म्हणून तू त्यांना इतकं आशीर्वादित केलं. आणि या दासाला अति शांततेमध्ये तू आपल्याकडे बोलावलंस, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तरी मानवी रीतीने जे दुःख आहे ते मोरे कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना करतो की त्यांच्या पत्नी आणि अतुल आणि त्यांचा परिवार या सर्व दुःखित परिवारासाठी आमची प्रार्थना आहे. तू त्यांना सांत्वना दे आणि इजाकदादांसारखं जीवन त्या सर्वांनी जगण्यासाठी प्रभू धजावं म्हणून प्रभू त्या सर्व परिवाराचं सहाय्य कर. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व विश्वासणारे आहोत आणि म्हणून प्रभू त्यांचा विश्वास दृढ कर आणि हे दुःख त्यांचं हलकं कर. आज आम्ही पुन्हा एक वार प्रभू तुझ्याकडं प्रार्थना करतो पावसासाठी. प्रभू हा पाऊस सर्वत्र चांगल्या प्रमाणात भरपूर प्रमाणात आमच्या देशामध्ये आमच्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये तू पडू देत आहे. तुझ्या नावाला धन्यवाद असो. आमच्याही नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुष्कळदा अनेक गावांना आमच्या शेजारील तालुक्यांना तू पाऊस देत आहे. तुझा आभार मानतो. आमचा परिसर अजून वंचित आहे. जो पाऊस मिळालेला आहे त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो, परंतु अधिक पावसाची गरज आहे. म्हणून देवबापा आकाश कपाटे उघडून आम्हाला चांगला पर्जन्य दे आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे अशी आम्ही प्रार्थना करतो. हे परमेश्वर आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चेच्या सेवा कार्याला तुझ्या हातात सोपवतो. हे कार्य तू आशीर्वादित कर, वृद्धिंगत कर आणि हे सर्व कार्य हाताळण्यासाठी लागणारी कृपा शहाणपर तुझ्या दासांना तू दे आणि याद्वारे तू गौरवलं जा. आज सकाळी आम्ही जे जन्मदिवस ज्यांचे आहेत त्यांची आठवण करतो. आम्ही खास करून तुझे दास रेव्हरंड भालचंद्र शेजोळे, सौ सुमन शशिकांत हिवाळे, रेव्हरंड गुन्ना ओस्कारसन, हर्ष फिलिप गावित या प्रियांसाठी प्रार्थना करतो की या जन्मदिनाचा आनंद द्विगुणित बहुगुणित कर. तू देव केलेले सर्व आशीर्वाद देऊन त्यांना आशीर्वादित कर आणि हे वर्ष आरोग्यदायी आशीर्वादित कर अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. पुन्हा एक वार देवबापा ह्या सर्व प्रार्थना विनंत्या आम्ही तुला येशूच्या नावाने सादर करतो म्हणून तू स्वीकार. आमेन.
आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू, त्यानंतर पाळकसाहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि आमची सांग करण्यास दूर सोडितो, तसेच तू आमची ज्ञान बसव, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, ऑनलाईन जोडले गेलेल्यांबरोबर, ज्यांचे जन्मदिवस आज साजरे होत आहे त्यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या उद्यासाठी सूचना आहे. उद्या सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड J.H. पठारे पाळकसाहेब सकाळचं मनन चिंतन घेतील. सर्वांना सलाम.